नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे देवउठणी कार्तिकी एकादशी. या देवउठणी एकादशीचा प्रारंभ आज 1 नोव्हेंबरला सकाळी 9:11 झालेला आहे आणि समाप्ती उद्या 2 नोव्हेंबरला रविवारी सकाळी 7:31 होणार आहेत. उदय तिथीनुसार आपल्याला कार्तिकी एकादशीचं व्रत हे उद्या 2 नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी करायचे आहेत. परंतु एकादशीला आपण जे काही उपाय करणार आहेत, ज्या काही सेवा करणार आहेत, तर त्या तुम्ही आज 1 नोव्हेंबरला शनिवारी किंवा उद्या रविवारी सुद्धा करू शकता. कारण आज एकादशी तिथी ही संपूर्ण दिवसभर असणार आहेत आणि उद्या सकाळी 7:30 वाजता ही एकादशी संपणार आहेत. जरी आपण व्रत उद्या करणार असेल तरीही काही उपाय आणि सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला एकादशीच्या कालावधीमध्येच करायचे असतात. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवउठणी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात. या दिवशी सृष्टीचे पालन करणारे श्रीहरी विष्णू 4 महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि यानंतर शुभमंगल कामांची सुरुवात होते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात. सुख, समृद्धी, धन आणि वैभव मिळते. कार्तिकी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी असून या दिवशी आपण व्रत केले तर आपल्या वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ प्राप्त होते. तसेच हे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो, आपले पुण्य वाढते आणि आपल्या सर्व इच्छा ह्या देखील पूर्ण होतात. कार्तिकी एकादशीचं व्रत हे इतके प्रभावी मानले जाते की हे व्रत केल्याने भगवान विष्णूंची कृपा मिळते आणि आपल्या आर्थिक अडचणी ह्या देखील दूर होतात. धार्मिक दृष्टीने कार्तिकी एकादशी ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज कार्तिकी एकादशीला संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू. ही वास्तू जाळल्याने घरातील सर्व दोष, अडचणी, नकारात्मकता, नजरबाधा, पितृदोष, वास्तुदोष नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू आहे जी संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत? हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे? याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज शनिवारी संध्याकाळी करायचा आहे. कारण हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला एकादशीच्या कालावधीमध्येच करायचा आहे. म्हणून संध्याकाळी तुम्ही सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण ही जी वेळ असते तर ही वेळ आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते. तिन्ही सांजेची वेळ असते. या वेळेला सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि म्हणून या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर तो खूप प्रभावी ठरत असतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज देवउठणी एकादशीच्या दिवशी ध्रुव नक्षत्रासोबतच रवी योग तयार होत आहे. तसेच हंसराज योग सुद्धा निर्माण होत आहे आणि या योगावरती आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते. ज्या घरात आज कार्तिकी एकादशीला हा एक उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल. कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की एकादशी तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कापुराला हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. देवपूजेमध्ये आपण कापूर हा आवर्जून वापरत असतो आणि जेव्हा कापुरासंबंधित विशेष तिथीवरती आपण काही उपाय करतो तेव्हा आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांती येते. तसेच घरातून नकारात्मकता आणि वाईट शक्ती ही दूर होत असते. हा उपाय जर आपण आज कार्तिकी एकादशीला आपल्या घरात केला तर देवांना आनंद मिळतो, ते प्रसन्न होतात आणि आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे. जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणे होत असतील, मग ही भांडणे नवरा बायकोची असेल, आई मुलांची असेल किंवा तुमच्या घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असतील, सांगितलेलं ऐकत नसेल, मुलांना सतत नजरबाधा, नजर दोष लागत असेल, यामुळे तुमच्या मुलांची प्रगती ही खुंटत चाललेली असेल, घराची प्रगती होत नाही, घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा हा कोणत्याने कोणत्या कारणाने घरातून निघून जात असेल, म्हणजेच जिथे आपण 5 रुपये कमवतो तिथे आपले 10 रुपये खर्च होत असेल, लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नसेल तर लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व दोष, अडचणी, नजरबाधा, दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होते.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी सर्वप्रथम जो दिवा आपण नेहमी आपल्या देवघरामध्ये लावतो तो दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे. तुळशीपाशी सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे. आज बरेच जण तुळशी विवाह सुद्धा करणार असतील तर आपल्याला तुळशीपाशी दिवा लावून घ्यायचा आहे. आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला कापूर जाळायचं भांडं घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखादी प्लेट घेतली तरी सुद्धा चालेल. त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडीशी मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती आपल्याला 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी सुद्धा चालेल. या कापुरासोबतच आपल्याला 3 अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत. ज्याला फूल असेल अशाच तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत. यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहेत. पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेऊ शकता आणि चिमूटभर तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत. यानंतर या दोन्ही वस्तू आपल्याला घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचे आहेत. खास करून लहान मुलं असतील तर त्यांच्यावरून तुम्हाला हा उतारा करायचा आहे. आजारी व्यक्ती असेल तर त्यांच्यावरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत. यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा तुम्हाला या दोन्ही वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला या दोन्ही वस्तू त्या प्लेटमध्ये कापुरासोबत ठेवायच्या आहेत. हा कापूर आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. काही वेळाने ही प्लेट तिथून उचलायची आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आणि यानंतर ही प्लेट आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला नेऊन ठेवायची आहेत. जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे. बघा, आज योगायोगाने ही एकादशी तिथी ही शनिवारी आलेली आहे आणि शनिवार हा दिवस नकारात्मकता, नजरबाधा, दारिद्र्य, घरातील सर्व दोष अडचणी दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो आणि म्हणून आज संध्याकाळी आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे. हा उपाय केल्याने आपलं घर पवित्र आणि शुद्ध होत असते. घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत, जे काही दोष आहेत तर ते घरातून निघून जातात. हा कापूर शांत झाल्यानंतर त्यामधील वस्तू तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता आणि प्लेट ही तुम्ही पुन्हा स्वच्छ करून वापरायला घ्यायची आहेत. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला आज कार्तिकी एकादशीला संध्याकाळी आपल्या घरामध्ये करायचा आहे. त्याचबरोबर आज कार्तिकी एकादशीला दीपदान करायला सुद्धा खूप महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आज तुळशीपाशी आपल्याला 5 दिव्यांचं दीपदान करायचं आहे. त्या 5 दिव्यांमध्ये तुम्हाला 1 तुपाचा दिवा लावायचा आहे आणि 4 दिवे हे तुम्हाला तिळाच्या तेलाचे लावायचे आहेत. तिळाचा तेल नसेल तर साधं तुम्ही तेल घेतलं तरी सुद्धा चालेल, परंतु त्या दिव्यामध्ये तुम्हाला 1 दिवा हा तुपाचाच लावायचा आहे. हे दीपदान केल्याने आपल्या घरातील सर्व आर्थिक अडचणी ह्या दूर होतात. लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न होते. पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात आणि प्राप्त झालेली लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहते. म्हणून आज संध्याकाळी तुम्ही नक्की तुळशीपाशी 5 दिवे जे आहेत तर ते तुम्हाला लावायचे आहेत. हे दिवे तुम्ही कणकेचे किंवा इतर कोणत्याही धातूचे घेऊ शकता. अगदी 5 मातीच्या पंत्या तुम्ही घेतल्या तरी सुद्धा चालतील, परंतु 5 दिव्यांचं दीपदान हे तुम्हाला नक्की करायचं आहे. त्याचबरोबर 1 दिवा हा तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा लावायचा आहे, कारण प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं. तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मीही येत असते. म्हणून 1 दीपदान हे तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा करायचं आहे. हा दिवा तुम्हाला तेलाचा लावला तरी सुद्धा चालेल, शक्य असेल तर तुम्ही तुपाचा सुद्धा लावू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत आज जागरण करणार असाल, जागे राहणार असाल, तर आज रात्री ठीक 12 वाजता तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. जर तुम्ही ही सेवा आज रात्री 12 वाजता तुमच्या घरात केली तर तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकता, तुमच्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतील. आणि जर रात्री 12 वाजता तुम्हाला ही सेवा करणं शक्य नसेल तर मग तुम्ही सायंकाळी तुमच्या देवघरासमोर बसून ही सेवा केली तरी सुद्धा चालेल. तसेच आज आणि उद्या जास्तीत जास्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. यामुळे तुम्हाला एकादशीचं संपूर्ण पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होईल. तसेच एकादशीचा उपवास हा आपल्याला उद्या 2 नोव्हेंबरलाच करायचा आहे. आज 1 नोव्हेंबरला एकादशी तिथी असली तर आज जे ऋषीमुनी असतात तर ते या स्मार्थ कार्तिकी एकादशीचा व्रत करतात आणि जे विष्णू भक्त आहेत, सांसारिक लोक आहेत तर ते कार्तिकी भागवत एकादशीचा व्रत करत असतात. म्हणून तुम्हाला उद्याच व्रत करायचं आहे. सेवा आणि उपाय हे तुम्ही आज करू शकता, परंतु व्रत हे तुम्हाला रविवारीच करायचं आहे. आणि उद्या चातुर्मासाची समाप्ती होणार आहे. तुळशी विवाह सुद्धा तुम्ही उद्या संध्याकाळी करू शकता.
तसेच उद्या दिवसभर तुम्हाला व्रत करून सोमवारी सकाळी हे जे व्रत आहे तर ते सोडायचं आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.